आज 2025-26चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2026-27चं मूळ अंदाजपत्रक आम्ही महापौरला आणि महासभाच्या आत आपण ठेवलेलं आहे. ते सुधारित अंदाजपत्रक होता 1117 कोटीचा आणि सन 2026-27चं मूळ अंदाजपत्रक आहे 1179.1097 कोटीचा. त्याच्यामध्ये मी थोडासा आपल्याला एक विशेषता आहे माझी अंदाजपत्रकची ते मी आपल्याला सांगतो. आपण याच्यामध्ये एक APJ अब्दुल कलाम शिक्षा अभियान म्हणून राबवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण भिन्न शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणार आहोत. त्याचबरोबर PM ई-बस सेवासाठी, कारण आपल्या इथे 100 ई-बसेस येणार आहेत, त्याच्यासाठी आपण 5 कोटीची भारी तरतूद ठेवलेली आहेत. एक GIS सर्वे आपला चालू आहे महापालिकेमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. याच्यामुळे आपला एक असेसमेंट जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल आणि स्ट्रीमलाईन होणार. त्याचबरोबर स्कूल रिपेअरवर माझा भर आहे, त्याच्यासाठी आपण 4 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. 100 MLDची योजनाचं काम सध्या चालू आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे अमृत 2.0मध्ये. त्याच्यासाठी सुद्धा आपण 25 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भिवंडीमध्ये आपण एक रोड वायडनिंगची मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये आपण लोकांना एक प्रॉमिस केलं होतं की जे काही पुनर्वसन आहे किंवा रोड आहे, रोड कन्स्ट्रक्शन ते आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सध्या रोडचे कन्स्ट्रक्शनसाठी आणि नवीन विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी 2 कोटीची तरतूदसुद्धा ठेवलेली आहे. डिटेल माहिती 5%ची अराउंड ते मी आपल्याला एक्झॅक्टली एकदा बघून मी आपल्याला सांगतो. पण ओव्हरऑल 326 लाखाची 5%ची तरतूद आपण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण महिला बाल कल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण इन्क्लुडेड आहेत.